नमस्कार. जागर ऑनलाईनमध्ये या आठवड्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या नदी प्रदूषणाचा प्रश्न मांडणार आहोत. कारण महाराष्ट्र सरकारने नुकतेच महाराष्ट्र राज्य नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन केलेलं आहे आणि या प्राधिकरणातर्फे नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. वास्तविक नद्यांचा प्रदूषण किंवा महाराष्ट्रातल्या नद्या मृत होणे किंवा नद्यातलं पाणी प्रदूषित होणे ह्या जवळपास गेली 5-6 दशकं झाले होत आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व नद्यांच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या नद्यांचं प्रदूषण होत असताना किंवा या नद्यांचं पाणी प्रदूषित होऊन त्या वापरण्या अयोग्य होत असेपर्यंत सरकारने काहीच केलं नाही. वाळू प्रचंड मोठ्या प्रमाणात उपसली, जैवविविधता तिथली नष्ट झाली, अनेक नद्यांच्यावरती, नद्यांच्या काठावरती, नद्यांच्या परिसरामध्ये अतिक्रमणं झाली. हे सर्व काही होत असताना आणि नद्या ह्या मृत होत जात असताना काही केलं नाही आणि आत्ता प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आहे. हा नवीन एक प्रकारचा उद्योग आहे आणि मला वाटतं की हे प्राधिकरण हे नदी प्रदूषण रोखू शकेल की नाही याविषयी शंका आहे आणि म्हणून त्याचा आपण या भागामध्ये विचार करतो आहोत. महाराष्ट्रातल्या नदी प्रदूषणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची तुम्हाला त्यानिमित्तानं कल्पना येईल. आपल्याला हा आठवड्याचा जागर कसा वाटला हे पाहावे आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात ही विनंती.